आणि आता पाहूया मुंबईच्या पावसासंदर्भातल्या अपडेट्स। मुंबईसह मुंबई उपनगरालाही पावसानं आज अक्षरशः झोडपून काढलं। चेंबूरमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून या परिसरात अवघ्या 6 तासात 170 मिलीमीटर पाऊस झाला। अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी साचून रस्त्यांना जणू नद्यांचं स्वरूप आलं होतं। दिवसभरातील पावसाचा आढावा घेऊयात खास रिपोर्टमधून। मुंबईचा चेंबूरचा हा जो विभाग आहे मोठ्या प्रमाणात दरवर्षी या ठिकाणी पाणी जे आहे ते भरत असतं। मुंबई महानगरपालिका जी आहे ती या ठिकाणी काही पंप देखील आपल्याला लावलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र या पंपांचा कुठेही परिणाम जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये। इमारतींचे अगदी पहिले मजले जे आहेत ते आपल्याला पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहेत। एकूणच आता ही घरं जी आहेत ती रिकामी करून लोक जे आहेत ते दुसरीकडे निघून गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय स्कूल बस कशा प्रकारे अडकलेली आहे। किंग सर्कल हा परिसर आहे आणि गुडघाभर त्याच्यापेक्षा जास्त कदाचित हे पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळेच ही स्कूल बस अडकल्यानंतर कशा पद्धतीने हे प्रयत्न केले जातात आपण बघतोय। हा सगळा संपूर्ण परिसर जलमय झालेला आहे आणि ही सगळी बस ढकलत पुढे नेली जाते। आपण बघतोय दृश्यांमध्ये की कशा प्रकारे हे पाणी। कोणती शाळा आहे? शाळा कोणती? पद्माकर डमदर इंग्लिश मीडियम हायस्कूल। कुठे जातोय तू आता? माटुंगा आहे ना तिथं। शाळा माटुंग्याला पण कॉलनी तिथं। बरं पण आता जातोय कुठे? राहायला कुठे? याच सखल भागात जिथे पाणी साचलेलं आहे आता 4 ते 5 तास झालेत। किंग सर्कल, सायन हा सगळा परिसर पूर्णपणे हे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी आपण बघतो। पूर्ण म्हणजे हिंदमाता पासून ते सायन पर्यंत अशीच वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। असंच पाणी सखल भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। दादर पूर्वेच्या भागातील हिंदू कॉलनी आणि दादर रेल्वे स्थानकाला लागून असलेला हा संपूर्ण रस्ता जो आहे तो सध्या आता बंद करण्यात आलेला। आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी कोणालाही येऊ दिलं जात नाहीये। रस्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला, गाड्या सुद्धा ज्या आहेत त्या थांबवण्यात आलेल्या। आणि मुंबई ठाण्यासह नवी मुंबई आणि पनवेललाही मुसळधार पावसानं आज झोडपून काढलं। नवी मुंबईत दुपारी 4 वाजेपर्यंत 100 मिलीमीटर पाऊस झाला होता। वाशीतल्या रस्त्यांवर 1 ते 1.5 फूट पाणी साचलं होतं, त्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं तिथंही दिसलं। मुसळधार पावसामुळे नवी मुंबईचं एपीएमसी मार्केटही पाण्याखाली गेलं होतं। पावसाचा जोर लक्षात घेऊन नवी मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पाहूयात नवी मुंबईतील पावसाचा आढावा घेणारा खास रिपोर्ट। पावसाची दृश्य आहेत नवी मुंबईतील। रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप, गाड्यांची चाकं पूर्ण पाण्याखाली, वाशीतल्या रस्त्यांवर तर 1 ते 1.5 फूट पाणी। पावसाची बरसात जोरदार होताना दिसते आणि त्यामुळे आता शहरातल्या सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। ही सध्या दृश्य आपण पाहतोय की वाशीतल्या एपीएमसी मार्केटमधले हे दृश्य आहेत आणि या संपूर्ण रस्त्यामध्ये 1-1.5 फुटापर्यंत हे पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर अशाच पद्धतीने पावसाचा जोर पुढील 1-2 तास राहिला तर संपूर्ण शहरातल्या विविध भागामध्ये हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये तर गुडघाभर पाणी साचलं होतं। हा जो आपण समोर पाहता आहे एपीएमसी मार्केट आहे, भाजी मार्केट आहे आणि याच मार्केटमध्ये आता जो सकल भाग आहे त्या भागामध्ये पाणी साचू लागलेलं आहे। हीच परिस्थिती मसाला मार्केटमध्ये सुद्धा दिसून येत आहे। त्याचबरोबर ऐरोली आणि सीबीडी या ठिकाणी सुद्धा काही भागामध्ये आता पाणी साचू लागलेलं आहे। हवामान खात्याने आहे तो रेल अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे जोराचा पाऊस येऊ शकतो अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो की शहरातलं आता आपत्ती व्यवस्थापन सुद्धा सज्ज करण्यात आलेलं आहे। पनवेलमध्येही सोमवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरूच होती। पावसाचा जोर पाहता आपत्ती व्यवस्थापन सकाळपासूनच सज्ज होतं।
पावसाचा जोर पाहता नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय, त्यामुळे पुढचे काही तास पाऊस असाच बरसण्याची शक्यता आहे। त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। मुंबई पाहिलं, नवी मुंबई पाहिली, आता पाहूया कल्याण डोंबिवली। मंडळी, कल्याण डोंबिवलीमधल्या महापालिका शाळांसह कल्याण तालुक्यातल्या खासगी शाळांनाही मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली परिसरात आज सकाळपासूनच पाऊस अधूनमधून कोसळत राहिल्यानं सखल भागात पाणी साचलं होतं। कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचल्यानं वाहन चालक आणि नागरिकांना रस्ता काढून मार्गस्थ व्हावं लागलं। कल्याणमधल्या मुसळधार पावसामुळे कल्याणच्या रेल्वे पोलीस स्थानकात पाणी साचलं होतं। त्या साचलेल्या पाण्याचा रेल्वे पोलिसांना मोठा त्रास सहन करावा लागला। कल्याण ग्रामीणमधील डायघर परिसरात रस्त्यावर गुडघ्या इतकं पाणी साचलं होतं। वाहन चालक आणि नागरिकांना त्या साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली। कल्याण ग्रामीणमधल्या निळले परिसरात नव्यानं बांधण्यात आलेल्या टनलमध्ये पाणी साचलं होतं। आणि आता घेऊया ठाण्याचा आढावा। मुंबई नजीकच्या ठाण्यातही आज मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामुळे ठाण्यातील सखल भागात पाणी साचलं होतं। त्यात वृंदावन सोसायटी, ठाणे पूर्व कोपरी परिसरातील 12 बंगला, वंदना बस डेपो आणि जांभळी नाका येथील बाजारपेठ परिसराचाही समावेश होता। काही ठिकाणी वाहन चालकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली। ठाणे रेल्वे स्थानक परिसरातल्या सॅटिस ब्रिजजवळ मीटर रिक्षा पकडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती। घोडबंदर परिसरातल्या चेना गावाच्या आसपास रस्त्यावर पाणी साचल्यानं गायमुख ते मीरा रोड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। कळव्यामध्ये काही शाळकरी मुलांना चक्क बोटीनं सुरक्षित स्थळी नेण्यात आलं। मंडळी, वसई, विरार, नालासोपारा शहरातही काही वेगळी परिस्थिती नव्हती। या परिसरात आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर पाहायला मिळाला। या परिसरात आज सकाळपासून पावसाचा कहरच झाला। त्यामुळे वसई, विरार आणि नालासोपारा शहरातील अनेक सखल भागात मुख्य रस्त्यांवर पाणी साचलं होतं। त्या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची तारांबळ उडत होती। अनेक वाहनं बंदही पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काही वस्त्यांच्या ठिकाणी साचलेलं पाणी हे घरांमधून शिरलं होतं। संध्याकाळी 6:30 वाजता भरतीची वेळ असल्यानं हे पाणी लवकर ओसरलंही नाही। पाहूयात आमचा प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकरनं घेतलेला आढावा। वसई विरार शहरामध्ये आज दिवसभर पावसाचा कहर पाहायला मिळाला। सायंकाळी 6च्या नंतर जर आपण बघितलं तर पावसानं थोडीशी विश्रांती घेतली होती, मात्र अजूनही सखल भागामध्ये पाणी ओसरलेलं नाही आहे। हा आपण जर बघितलं नालासोपारा स्टेशनचा फ्लायओव्हरच्या खालचा हा भाग आहे। हा पूर्ण दोन्ही बाजूने पाण्याने वेढलेला आहे आणि आता सध्या सायंकाळच्या नंतर येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते। आपण जर बघितलं तर हा आवाज पूर्णपणे हॉर्नचा, या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते। आज सकाळपासूनच वसई विरारच्या शहरी भागामध्ये अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं होतं। सोसायट्यांमध्येही पाणी शिरलेलं, अनेक घरांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती आणि तीच अवस्था जी आहे हे ग्रामीण भागामध्येही आपल्याला पाहायला मिळत होती। आज एकंदरीत पावसाचा कहर वसई विरारकरांना तसंच ग्रामीण भागाला जाणवला आहे। उद्या पालघर जिल्ह्याला संपूर्ण रेड अलर्ट आहे, त्यामुळे आता उद्या कशा परिस्थिती पाहायला मिळते हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरेल। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। तिकडे भिवंडी शहरातही झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजी मार्केट परिसरासह 3 बत्ती आणि बाजारपेठ परिसरात पाणी साचलं होतं। 3 बत्ती आणि बाजारपेठ परिसरांमध्ये अनेक दुकानांमधूनही पाणी शिरलं होतं। भाजी मार्केट आणि 3 बत्ती परिसरांसह बंदर मोहल्ला, नदी नाका, खाडीपार, तांडेल मोहल्ला आणि भाडा कॉलनी परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भिवंडीतल्या धुवाधार पावसानं कामवारी नदीतल्या पाण्याची पातळी वाढली, त्यामुळे नदी किनारी राहणाऱ्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मंडळी, आपण आत्ताच पाहिलं की भिवंडी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजी मार्केट परिसरात 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं। या भाजी मार्केट परिसरात पाण्याचा निचरा करण्यासाठी अचानक एक स्पायडरमॅन धावून आला। कोण होता हा स्पायडरमॅन? पाहूयात आमचा प्रतिनिधी अनिल वर्माचा रिपोर्ट। मेरा काम है दुनिया को बचाना। अब ऐसी भिवंडी की हालत हो गई कि जरा सी बारिश होती है, जरा सी बारिश में देख सकते हो पानी कितना भर जाता है। यहाँ पे लोगों को प्रॉब्लम, आम जनता को प्रॉब्लम, गाड़ी चलाने लोग का, सब काम वाले को सबको प्रॉब्लम होती है।
मैं प्रशासन से यही गुजारिश करूंगा कि आप जल्द से जल्द इसका कुछ रोक निकालो। हर साल यही हालत, सब लोगों को तकलीफ, हर पूरे भिवंडीकर को तकलीफ है ये चीज के लिए, इसलिए मैं यहाँ उतरा हूँ पानी में पानी साफ करने के लिए। आणि एक धक्कादायक बातमी, वडाळ्यात बेस बसच्या धडकेनं एका चिमुकल्यासह त्याच्या आई